अकोला पूर्व प्रताप अडसड यांना धामगाव रेल्वे, त्याचप्रमाणे प्रवीण तायडे अचलपूर, राजेश बकाने यांना देवळीतून तर समीर कुणावर यांना हिंगणघाटमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपचे उमेदवार यादी आपण पाहतोय। पंकज भोयर यांना वर्ध्यातून, समीर मेघे यांना हिंगणामधून, तर मोहन गाते यांना नागपूर दक्षिण, कृष्णा खोपडे नागपूर पूर्व, विजय रहांगडाले यांना तिरोरामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर विनोद अग्रवाल यांना गोंदियातून, संजय पुसम यांना आमगावमधून, तर कृष्णा गजबे, सुधीर मुनगंटीवार, बंटी भागडिया यांचं देखील नाव या उमेदवारी यादीमध्ये आहे। उमेदवारांची नावं आपण पाहतोय। तर संजीव रेड्डी बोडकुरवार, त्याचप्रमाणे अशोक उईके, मदन येरवार, भीमराव केराम, त्याचप्रमाणे श्रीजया चव्हाण, ज्या अशोक चव्हाण यांच्या मुलगी आहेत, त्यांना भोकरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपकडून। राजेश पवार यांना नायगावमधून, तुषार राठोड यांना मुखेडमधून, तर तानाजी मुटकुळे यांना हिंगोलीतून, बबनराव लोणीकर यांना परतूरमधून, तर जितूरमधून मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे। नारायण कुचे, संतोष दानवे, अनुराधा चव्हाण, अतुल सावे, प्रशांत बंब यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपची पहिली उमेदवारी जाहीर झालेली आहे। एक यादी खरं तर जे गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होते, ती यादी आज समोर आली आहे। माझ्यासोबत माधुरी मिसाळ, विद्यमान आमदार पर्वतीच्या। ताई, पुन्हा एकदा उमेदवारीची संधी गेल्या 3 वेळापासून ही संधी मिळालेली आहे, काय पहिली भावना आहे? पक्षांनी मला परत एकदा उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे मी त्या निमित्ताने आभार मानते आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेल। याही वेळेस मी बहुमताने पुण्यामधनं पक्षाला मिळवून देईल, ही जिंकून देईल ही जागा, आणि एक पक्षाच्या सगळ्या सत्तेमध्ये एक सीट पर्वतीची असेल। 3 वेळा खरं तर तुम्ही आमदार आहात या विधानसभा मतदारसंघातनं। चौथा वेळीचे जे आमदार तुम्ही जसं म्हणालात की ही सीट भाजपलाच जाईल, कशी आव्हानं असतील समोर? युती आहे यंदा? नाही, आव्हानं दर इलेक्शनला असतातच। त्याप्रमाणे जसं जशी आव्हानं येतील तसं तसं नियोजन करूनच निवडणूक लढायला लागते। त्याच पद्धतीने ही निवडणूक मी लढेल आणि जिंकेल। विश्वास होता, कारण की 2 दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या पुण्यात आले होते आणि तेव्हा देखील तुम्ही त्यांची भेट घेतली होती। कुठेतरी मनात वाटलं होतं की उमेदवारी स्वतःकडे? नाही, अजिबात असं नाही वाटलं। पूर्णपणे विश्वास होता मला, माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, काय जसं तुम्ही म्हणालात की यंदाची जी उमेदवारी आहे ती चौथ्यांदा असणार आहे, पक्षश्रेष्ठींसंदर्भात यांचे काही बोलणं झालेलं आहे का? फोन आलेले आहेत का? आता यंदा पुढची तयारी कशी असणार आहे? नाही, पुढचं अजून नियोजन सगळं करायचं आहे। आता पक्षाचे जे पण आमचे नेते आहेत, देवेंद्रजी फडणवीस, अमितभाई आहेत, ह्या सगळे या प्रक्रियेत असणारे सगळे नेते, यांना पण भेट घेऊ आम्ही। आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी पण आमची एक मीटिंग घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन करू सगळे। यावेळेला तुम्हाला शिवसेना आणि अजित पवारांची देखील साथ लाभलेली आहे। युती म्हणून पर्वतीच्या विधानसभा मतदारसंघात किती मोठं तुम्हाला या दोन्ही पक्षाचा पाठिंबा? मला 100% ते सगळेजण मदत करतील। आमच्यातला समन्वय हा लोकसभेला पण आम्ही खूप चांगला समन्वय केला आहे, तसाच तो विधानसभेला पण होईल आणि सगळे मदत करतील आणि पूर्ण बहुमताने ही सीट निघेल। आपण बघू शकतो की माधुरी मिसाळ यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की चौथ्यांदा उमेदवारी दिली आणि पर्वतीचा गड पुन्हा भाजप राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर आपण पाहतोय महत्त्वाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। एकूण 99 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। महाराष्ट्राची पहिली यादी आली आहे। देवेंद्रजी रिंगणात आहे, मी रिंगणात आहे आणि मला विश्वास आहे की जे काही काम केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षात केलं आहे, राज्य सरकार म्हणून 2.5 वर्ष काम आम्ही जनतेचं केलं आहे। जनता 100% महायुतीचे भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देईल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल। आणि महाराष्ट्राचं सरकार हे डबल इंजिन सरकार असणार आहे। केंद्रातलं सरकार आमचं आहे, राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार हे दोन्ही सरकार मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये
14 कोटी जनतेच्या विकासाकरता महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याकरता आम्ही काम करू.